काका आपटे गावाचा शिवमंदिर कुठे आहे? मंडळी फायनली आपण पोहोचलो आपटे गावात। नमस्कार मंडळी, मी मृणाल मोरे तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज चाललो आहोत आपटे गावातील प्राचीन शिवमंदिर एक्सप्लोर करायला। तर चला जाऊया आणि मंदिर एक्सप्लोर करूया। मंडळी, आपण दरवेळीच नवीन मंदिरामध्ये जातच असतो, पण आज ज्या मंदिरामध्ये आपण चाललो तो मंदिर बऱ्याच लोकांना माहिती नसेल, कारण की हा मंदिर डोंगराच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत बसलेला आहे। काका आपटे गावाचा शिवमंदिर कुठे आहे? दोन शिवमंदिर आहे। जुनावाला इथे त्या बाजूला आहे, काही इथे जवळच आहे। ठीक आहे, थँक्यू। जवळ ओके ओके, थँक्यू। जसा आपण या रस्त्याने आतमध्ये जातो तसा आपल्याला एक मोठा आणि जुन्या काळातील प्राचीन मंदिर दिसून येतो। या मंदिराचा आकार बघितला तर खूपच मोठा आणि विशाल दिसून येतो, आणि हा जो मंदिर तुम्ही बघता ना तो गणपती बाप्पाचा मंदिर आहे। जसा आपण या मंदिराच्या आतमध्ये जातो तसा आपल्याला एक सभागृह दिसून येतो, आणि मग समोरच आपल्याला गणपती बाप्पाचा दर्शन सुद्धा होतो। गणपती बाप्पाचं आपलं दर्शन झालं आहे। आता आपण चला जाऊया शंकर भगवानाचे देवळात आणि मंदिर थोडा बहुत एक्सप्लोर करूया। हा मंदिर जुना असून असं म्हणलं जाते की मंदिर आपटे गावातील कमीत कमी 100 ते 150 वर्षापूर्वी जुना मंदिर आहे। मंडळी फायनली आपण पोहोचलो आपटे गावातील शिव मंदिर इथे, आणि आता आपण आतमध्ये जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊया, मंदिराला एक्सप्लोर करूया। मंदिराच्या मध्ये आतमध्ये काय आहे किंवा मंदिराची माहिती काय आहे ती थोडी बहुत एक्सप्लेन करू, थोडी बहुत बघूया काय काय आतमध्ये। तर चला जाऊया आतमध्ये। मंडळी, मंदिराच्या छपरावर नवीन पत्र टाकलेले आपल्याला दिसून येतात। जसं तुम्ही महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता तसं तुम्हाला एक भला मोठा सभागृह दिसून येतं। तिथं तुम्ही आराम करू शकता आणि देवाचा ध्यान सुद्धा करू शकता। आणि मग जसा तुम्ही देवाच्या दर्शनाला जाता तसा तुम्हाला पहिले गणपती बाप्पाची मूर्ती दिसते, त्याचं दर्शन झाल्यावर तुम्हाला विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा दर्शन होतंय। आपण देवाच्या गाभाऱ्यात जातो तसा आपल्याला शंकर भगवानाची एक मोठी पिंडी दिसून येतं। मंडळी, हा जो मंदिर आहे ना तो स्वमालकीचा मंदिर आहे। ज्यांचा हा मंदिर आहे ना त्यांचा नाव सुद्धा आपल्याला मंदिराच्या दरवाजाच्या बाजूला दिसून येतात। आता आपला देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बसलो, कारण की या मंदिरामध्ये बसल्यावरती एकदम शांत वाटते, म्हणून जरासा मी रेस्ट घेतो, जरा बसते मी। आणि मी तुम्हाला आता जे व्हिज्युअल्स दाखवते ते या मंदिराच्या खांबांचे व्हिज्युअल आहेत। हे जे सगळं खांब आहेत ना ते सगळं खांब प्राचीन काळाचं असून त्याच्यावरती ज्या नक्षा आहेत ना त्या तुम्ही बघा, आणि त्या नक्षा आहेत ना त्यासुद्धा जाम जुन्या आहेत। कशा कोरल्या ना त्या तुम्ही बघा, पूर्ण कोरीव काम एवढा भारी वाटते ना ते तुम्ही आता बघा। मंदिर जो आहे ना तो जुना आहे पूर्ण, आणि जुना असल्या कारणाने मंदिराची मला वाटतं अजूनपर्यंत देखभाल नीट करत नाही कोण, कारण की तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे मंदिराला खराब झालेले आहेत, त्याच्या इटा थोड्या बहुत खराब झालेल्या आहेत, आणि परिस्थिती पण मंदिराची साफसफाई नसल्यामुळे मंदिर एकदमच जुन्या काळांचं वाटतं आहे। हा जो मंदिर आहे ना तो स्वतःचा मंदिर आहे। तिथं तुम्ही पाठी बघितली शिव ते पाठीने तुम्हाला समजलं असेल कोणचा आहे काय आहे मंदिर तो, पण हे जर मंदिराला मेंटेन ठेवलं असतं ना तर हा मंदिर पण बघण्यालायक झाला असता। जसं आपण पाठची व्हिडिओमध्ये गुलसुंदर गावाचा
मंदिर जो बघितला ना तसा मंदिर आहे ना, तसंच हा पण मंदिर जुने कालांचा आहे. पण हा सोमालकीचा मंदिर असल्यामुळे याची कोण काळजी घेत नाही. जर काळजी घेतली असती तर हा मंदिरसुद्धा एकदम भारी झाला असता. त्या मंदिराचा परिसर तुम्ही बघितला ना, त्या मंदिराच्या परिसरात पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. जसा तुम्ही तो तलाव बघितला होता, हा तलाव पहिलेच्या काळात असं बोलतात का एकदम स्वच्छ आणि क्लीन होता. पण आता कोण लक्ष देत नाही. याची मुलं पूर्णपणे तिथं अशी बघला तुम्ही हिरवं त्याच्यावरती झाडं आलेली आहेत छोटी मोठी, ती याची पाण्याची झाडं. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला नंदी महाराजांची एक मूर्ती दिसून येतं. ही मूर्ती या मंदिराचा मुख्य आकर्षण आहे असं मानलं जातं. मंडळी, नंदी महाराजांच्या मागच तुम्हाला भला मोठा दीपस्तंभ दिसून येतं. तिथं दर संध्याकाळी दिवे लावले जातात. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आपटे गावाचा शिव मंदिर? मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू. थँक्स फॉर वॉचिंग.